मनू, अगं तुला जायची घाई आहे का? आता मी करते हा बाळा. तू रोजच करतेस ग आजी. तू खा ना. मी अजून एक गरम गरम पराठा देणार आहे तुला. मनू, अगं तू दवाखाना चालवणार आहेस का स्वयंपाक करणार आहेस? ए आजी, आजोबांसाठी पण करून ठेवू ना. कर, येतीलच ते एवढ्यात. जरा पाय मोकळे करायला गेलेत, ते आले की मी देईन त्यांना. घे. अगं बास बास. घे ग. मला ना खूप आवडतं. तू अशी बसून खातीयस आणि मी तुला करून वाढते. हो, पण सवय लावू नकोस मला तशी. उद्या दवाखाना सुरू केलास म्हणजे थोडंच मिळणार आहे आजीला. हे असं आयतं. मिळेल मिळेल, डोंट वरी. ए आजी, मी निर्मला आत्यांना सांगितलं मला पुढे काय करायचं होते. पीडियाट्री मध्ये स्पेशलायझेशन करायचंय. खुश झाल्या ग त्या, आणि त्यांनी छान टिप्सही दिल्या मला. हो का? आणि मी आहे ना कॉन्फरन्सच्या वेळेस त्यांना खूप बारकाईने ऑब्झर्व केलंय. खूपच हुशार आहेत ग त्या. आणि विक्रांत पण बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडूनच शिकलेत. आणि त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत ग. मला टेन्शन आलंय त्याचं. टेन्शन कशाला? त्या तुझ्याकडून सगळं करून घेतील ना नीट. मनू, त्यांचा तुझ्यावर खूपच विश्वास दिसतोय ग. परवा आजोबा काय म्हणत होते माहितीये का? म्हणजे तुला त्या कॉन्फरन्सला घेऊन गेल्या ना त्याच्यानंतर, की निर्मला आत्या आपल्या मनूला दत्तक घेतायत की काय? हा सारिका, मी मिसेस चाफेकरांचे रिपोर्ट्स पाहिलेत. त्यांना उद्या भेटायला बोलवा. सकाळी नाही, त्यांना विचारा त्यांना कुठली वेळ कम्फर्टेबल आहे. ओके, थँक्यू. हॅलो. बोला आत्या. अरे 1:30 वाजलाय. मी जेवायला समोरच्या जनतामध्ये जाते. येतोस? नाही, मला भूक नाहीये. का? काय झालं अरे? तू स्ट्रेस का दिसतोयस? काही नाही आत्या. बरं ठीक आहे, चल. तुझ्यासाठी काही पार्सल वगैरे घेऊन येऊ का? नको, मला हवं असेल तर मी मागवेन. तू जा. नकोय मला काही, सांगितलं ना मी. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात.
मी बाहेर तुमची वाट बघते.